नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये। आज आपण बनवत आहोत रताळ्याचे म्हणजे स्वीट पोटॅटोचे कटलेट। नेहमी उपवासाला तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो ना, तर मग ही नवीन रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। कुठल्याही उपवासाला तुम्ही हे कटलेट बनवू शकतात। अगदी खुसखुशीत बघू शकाल आपण, खूप मस्त कटलेट बनतात हे। बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट एक कटलेट मी आपल्याला तोडून दाखवते। येणाऱ्या शिवरात्रीला हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करून बघा। कुणीही बनवू शकेल, इतका सोपा हा पदार्थ आहे। रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। जर पातेलीमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं, त्यावर ठेवली मी स्टीलची चाळणी। त्यावर आता ही मी अर्धा किलो रताळी घेतली आहे, ती ठेवते। ही सर्व रताळी मिळून अर्धा किलो आहेत। यावर आता झाकण ठेवून आपल्याला ही वाफवून घ्यायची आहे। 10 मिनिट हाय फ्लेमवर आपण वाफवून घेऊया। दुसऱ्या गॅसवर एक पॅन ठेवला, त्यात टाकते मी 1 वाटी साबुदाणा। साबुदाणा हलकासा आता भाजून घ्यायचा आहे। साबुदाणा भाजला म्हणजे छान हलका होतो आणि याची पावडर पण छान बारीक होते। मग साबुदाण्याची साईज बघू शकाल आपण, थोडी मोठी पण झाली आणि साबुदाणा असा फुटायला लागला, म्हणजे साबुदाणा छान भाजून झाला। आता गॅस बंद करायचा आणि हा साबुदाणा थंड करून घ्यायचा, अगदी पूर्ण थंड करायचा। साबुदाणा पूर्ण थंड झाल्यानंतर मिक्सर मधून याला बारीक काढून घ्यायचा। अगदी बारीक याची पावडर बनवून घ्यायची। 2 बॅचेस मध्ये करा, एकाच वेळेस टाकलं ना तर मग तो इतका बारीक होणार नाही। एकदम बारीक अशी पावडर तयार करून घेतली मी याची। ही रताळी आता वाफवून झाली आणि मी थोडंसं गार करून घेतलं। याची वरची साल असते, ही साल काढून टाकायची आणि जर तुम्हाला नसेल काढायची तर नका काढू, ठेवली तरी चालते। साल काढून झाल्यानंतर याला स्मॅशरनी स्मॅश करून घ्यायचं। याला छान स्मॅश करून घेतलं मी। तुम्ही रताळी कुकरमध्ये सुद्धा लावू शकता, तुम्हाला जर कुकरमध्ये लावायचे असतील तर। हाताने सुद्धा हे छान कुस्करले जातात, कारण ही पटकन शिजतात त्याच्यामुळे। ही बारीक करून ठेवलेली साबुदाण्याची पावडर ही यामध्ये पूर्ण नाही टाकायची, थोडीशी आपल्याला लागणार आहे, त्याच्यामुळे थोडीशी राहू द्यायची। 1 टीस्पून जिरे घालायचे, 2 ते 3 हिरवी मिरचीचा ठेचा किंवा मग मिरची कापून टाका। चवीनुसार मीठ टाका किंवा मग अर्धा टीस्पून मीठ टाकलं तरी चालेल। हा अर्धा लिंबू हा पूर्ण याच्यामध्ये टाकायचा। आणि थोडीशी कोथिंबीर, जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल तरच टाका, नाहीतर मग नका टाकू, स्किप करा। हे सर्व साहित्य एकदा पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं। वाटल्यास हाताने करा। हाताने याचा असा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा। इथे जर तुम्हाला पाण्याची आवश्यकता पडली तर तुम्ही थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकू शकता। थोडंसं पाणी लावून गोळा मळून घ्या। याच्यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिट रेस्ट करायला ठेवायचं, म्हणजे साबुदाणा छान मुरतो याच्यामध्ये। 20 मिनिट रेस्ट करायला ठेवल्यानंतर याचे झाकण आता काढते मी। याचे आता तुमच्या आवडीचे छोटे किंवा मोठे तुम्ही कटलेट तयार करून घ्यायचे। तुम्हाला जेवढी साईज हवी असेल तेवढ्या साईजचे करा। हाताला थोडं तेल लावून घ्यायचं। अगदी पटापट बनतात, बघू शकाल आपण। मी हे मीडियम साईजचे तयार केले। आपण जे साबुदाण्याचं पीठ ठेवलं होतं बाजूला, त्यामध्ये आता हे कटलेट आपल्याला थोडेसे असे घोळवून घ्यायचे। आणि ही स्टेप ऑप्शनल आहे, जर तुम्हाला करायचं असेल तर करा आणि नसेल करायचं तर नका करू। तुम्ही इथे साबुदाण्याच्या पिठाऐवजी अरारोट सुद्धा वापरू शकता। अशा पद्धतीने सर्व कटलेट आता आपण तयार करून घ्यायचे।
अशा पद्धतीने सर्व कटलेट तयार करून ठेवायचे। पॅन मध्ये मी तेल तापायला ठेवलं। तुम्ही शॅलो फ्राय किंवा मग डीप फ्राय करू शकता, तुम्हाला जसं आवडेल तसं करा। तेल थोडं तापल्यानंतर यात आपण हे तयार केलेले कटलेट आता टाकायचे। हाताने कटलेट टाकण्यापेक्षा मला चमच्याने कटलेट टाकणं जास्त सोपं वाटतं आणि ते पटपट पण होतं। शक्यतोवर तळताना तुम्ही नॉनस्टिक पॅन घ्या, तळा किंवा मग डीप फ्राय करा। मीडियम फ्लेमवर आता आपण हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे। बघू शकाल आपण हे कटलेट इतके परफेक्ट झाले, एकही कटलेट आपला फुटला नाही। थोडंसं खालच्या साईडने होऊ द्यायचं आणि नंतर मग याला आपण पुन्हा उलट करूया। एका बाजूनी थोडेसे होत आले, आता याला परत आपण उलट करून घ्यायचं आणि याला पूर्ण गोल्डन होईपर्यंत छान मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत। दोनही बाजूनी हे छान गोल्डन झाले पाहिजे। हे सर्व कटलेट आता गोल्डन होत आले, बघू शकाल आपण, आणि सगळीकडनं छान झालेत। याला काढून घ्यायचं। टिश्यू पेपरवर हे सर्व कटलेट काढून घ्यायचे आणि दुसरी बॅच पण तळायला घ्यायची। तयार झाले कटलेट। यावर टाकायची आपण उपवासाला चालणारी बटाट्याची शेव। ही ऑप्शनल आहे, बिलकुल तुम्हाला टाकायची असेल तर टाका, नाहीतर हे कटलेट असे सुद्धा खूप छान लागतात। आपण पण ही रेसिपी नक्की ट्राय करा। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।